दिनांक 7/1/2026 रोजी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियान या कार्यक्रमाचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. ज्या स्कॉर्पिओ गाडीला शुभारंभ करण्यात आलेला आहे झेंडी दाखवून, ही गाडी MH04 MF 4392. आम्ही ज्यावेळेस परिवहन ॲपवर हे चेक केलं या गाडीचे इन्शुरन्स वगैरे, तर या गाडीचे इन्शुरन्स 25 ऑक्टोबर 2025ला संपलेला आहे व तसेच PUC सुद्धा 30 ऑक्टोबर 2025ला संपलेली आहे. सदरील गाडीची इन्शुरन्स आणि PUC संपलेली असताना येथील जे प्रादेशिक परिवहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी आहेत यांनी रस्ता सुरक्षा अभियानामध्ये या गाडीच्या समोर कार्यक्रमाची हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केलेला आहे. आमचं असं म्हणणं आहे की RTO ऑफिस सर्वसामान्यांच्या गाड्या पकडते आणि यांच्या स्वतःच्या गाडीचं इन्शुरन्स नाही, PUC नाही. याबद्दल यांना काय सांगता येईल? परभणी येथील रहिवासी असून दिनांक 7/1/2026 रोजी रस्ता सुरक्षा अभियान यांच्या मुहूर्त यांनी RTO ऑफिसने साधला असून माननीय परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमान परदेसाहेब यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. परंतु जी गाडी त्यांनी वापरलेली आहे हिरवी झेंडी दाखवून माननीय SP साहेबांनी हिरवी झेंडी दाखवली, त्या गाडीला ऍक्च्युअली इन्शुरन्स सुद्धा कम्प्लीट नाही आणि त्याचं PUC सुद्धा कम्प्लीट नाही. ही अशी यांची गाडीची अवस्था आहे. आणि सामान्य लोकांच्याच गाड्याला म्हणतात तुम्ही इन्शुरन्स काढलं नाही, तुमची गाडी जप्त, PUC नाही, तुमची गाडी जप्त. किती दिवस एक अन्याय सहन करायचा? तरी हे उपपराधीक्षक जे परिवहन अधिकारी आहेत हे पूर्ण जिम्मेदार आहेत. आमचे परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सुद्धा अंधारात ठेवून कोण मारायचा? ह्यांनी तर ऍक्च्युअली परभणीचे पोलीस अधीक्षक साहेब यांच्या हस्ते शुभारंभ केलेला आहे. यांच्यावर कोण कारवाई करणार आहे? यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार फक्त सामान्य माणसाला दिलेला आहे. गाडीचा संदर्भ मी उल्लेख केलेला आहे ते म्हणजे गाडी ही MH04 MF 4392. ही गाडी आज भी तुम्ही पहा, त्या गाडीचं इन्शुरन्स सुद्धा कम्प्लीट नाही, शिवाय यांचं PUC सुद्धा कम्प्लीट नाही. आणि अशा गाड्या हे प्रादेशिक फाईन कोण करणार हाच आमचा सवाल आहे. तरी हेच प्रश्न घेऊन आम्ही माननीय SP साहेब यांच्याकडे आणि कलेक्टर साहेब यांच्याकडे सुद्धा नियर अबाउट 15 मिनिटात आम्ही जाणार आहेत. त्यांना हे जाब विचारणार ह्यांच्यावर कोण फाईन मारणार ठेवलेलं आहे. ह्यांनी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना सुद्धा अंधारात ठेवून हे काम केलेलं आहे. कारण त्यांना माहित नाही ना हे काय करतात. त्यांना फक्त भरोशाने आहे की उपप्रादेशिक परिवहन हे जे आहे ते पूर्ण रेग्युलर काम करत आहे, परंतु पूर्ण आंधळा कारभार चालू आहे. केवळ बाहेरच नाही तर यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा आठवलेलं आहे आणि तेच पूर्ण काम पाहत आहेत. परंतु त्यांनी त्यांच्या ऑफिसचेच हे असे कारनामे करून ठेवलेले आहेत. आता या संदर्भात आम्ही माननीय आशिष पारासर साहेब, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी यांना जबाब विचारण्यासाठी जात आहोत. पण सध्या आमचा विषय फक्त या MH04 MF 4392 या गाडीच्या संदर्भात की जेवढे पण शासकीय कार्यालयाच्या गाड्या आहेत 4 व्हीलर 4 चाकी आणि RTO ऑफिसच्या जेवढ्या बी 4 चाकी गाड्या आहेत त्या सर्व गाड्यांचे इन्शुरन्स आणि PUC व इतर कागदपत्र अपडेट असले पाहिजेत अशी आम्ही मागणी करणार आहोत.